सूचनाकर्ता 289 सूचना क्रमांक 2 आज दिनांक 25 जुलै 2017 रोजी कपिल पाटील विपसे यांनी सकाळी 9:01 वाजता 9:01 राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या मुंबई बँकेमध्ये भरण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध असणे, राज्यातील रात्रशाळा ज्युनियर कॉलेजमधील कर्मचाऱ्यांना सेवा तात्काळ समाप्त करण्यात येणे, 50,000 शिक्षक पगाराविना वंचित असणे, 1.5 लाखांच्या शिक्षकांची पदे रिक्त असणे, अंतर्गत मूल्यमापनाचे 20% गुण रद्द करून महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात असणे या विषयाबाबतीत विप 289 सूचना दिलेली आहे। वरील विषय कार्यक्रमाच्या पत्रिकेत समाविष्ट नसल्यामुळे 1 मिनिट मी ही सूचना अमान्य करत आहे। तथापि या सूचनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री कपिल पाटील यांना शासनाने तर लक्ष द्यावे, कपिल पाटील यांना 2 मिनिटं बोलण्याची संधी देते। धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय, हे शासन पारदर्शक शासन आहे असं म्हणून दावा करत सत्तेवर आलं, पण मुंबई बँकेतला भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि तिथल्या संचालकांना अटक करावी। कपिल साहेब मेरिटवर नाही, मी बाकी काही बोलत नाही। मुद्दा किती गंभीर आहे तो आज चर्चेला काय घेणं आवश्यक आहे एवढंच मांडतो, कारण आपण निर्णय जो देणार तो मान्य करावा लागेल। अशा बँकेमध्ये मुंबईतल्या तमाम शिक्षकांचे पगार ढकलणं राष्ट्रीयकृत बँकेतनं काढून मी 1 मिनिट 289 बोलता दरेकर साहेब, मला कल्पना आहे आपण त्या बँकेवर आहात, त्यांना जे बोलायचे ते 289 वर काही चर्चा तयार करायची का? आपण ते काही बोलले तरी रेकॉर्डवर तपासून घेऊन काढून टाकायची संधी मला आहे ना, आणि शासन बोलेल ना त्यावर काय बोलायचं। सभापती महोदय, माननीय शिक्षण मंत्री ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते या दालना इतिहास सभागृहात बसत होते त्यावेळेला या बँकेबद्दल त्यांनी 412 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता आणि अटकेची मागणी केली होती। वस्तुस्थिती सभागृहातली मी ती रेकॉर्डवर फक्त एवढ्यासाठी उल्लेख करतो कारण शासनाशी निगडीत प्रश्न आहे आणि शासनाने हा निर्णय घेतलाय की मुंबईतल्या 27,000 शिक्षकांचे पगार ती बँक वाचवण्यासाठी GR मध्ये म्हटलेलं आहे, हे करता येईल का म्हणून त्याची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे। मुंबईतल्या 27,000 शिक्षकांनी त्याला स्पष्ट नकार दिलाय की आम्हाला राष्ट्रीयकृत बँक हवी आहे, नॅशनलाइज बँक हवी आहे, जेटलींची बँक हवी आहे, ही भ्रष्टाचारी बुडणारी बँक नको आहे असं मागणी ज्यावेळेला शिक्षक करतात त्याची दखल शासनाने घेतली पाहिजे, नंबर 1। नंबर 2, दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की या मुंबईला कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एक मोठी परंपरा आहे महात्मा फुलेंच्या विचारांपासूनची। 150 वर्षाच्या रात्रशाळा 1010 शिक्षक नोकरीवरून काढले, राज्यातले आणखी 7,000 शिक्षक केवळ तांत्रिक त्रुटी दाखवत त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत आणि 2005 नंतरच्या जवळपास 50,000हून अधिक शिक्षकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत की त्यांच्या सेवा समाप्त करण्याबद्दलच्या आणि त्यांची चौकशी लावण्यात आली आहे। म्हणजे इथली सगळी शिक्षणाची व्यवस्था मोडून काढण्याचं त्यांनी जणू काही ठरवलेलं आहे। आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे की जे इंटरनल असेसमेंटचे मार्क असतात, मला असं वाटत होतं की शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग केवळ शिक्षकांना छळतोय, परंतु या राज्यामधले लाखो विद्यार्थी जे परीक्षेला बसतात आणि पुढे उच्च शिक्षणासाठी जाऊ मागतात, इतर सगळ्या बोर्डांमध्ये जी व्यवस्था आहे इंटरनल असेसमेंटची, तोंडी परीक्षेची, अंतर्गत मूल्यमापनाची की 20 ते 30 गुण मिळतात, महाराष्ट्रात 20 गुण होते, ते संपुष्टात आणले भाषेच्या संदर्भामध्ये। भाषेच्या जर ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला त्याच्यावर बोलता येईल, परंतु इतकं गंभीर मुद्दे ज्यावेळेला आहेत त्यावेळेला या सभागृहात त्याची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि ही चर्चा जर झाली नाही तर येत्या काही दिवसामध्ये मुंबईतल्या रात्रशाळा बंद पडतील, 1 तारखेला हजारो शिक्षकांचा पगार होणार नाही आणि 50,000 शिक्षक या राज्यातले त्यांच्यावरती टांगती तलवार आहे सेवेची, एकूण सगळी शिक्षण व्यवस्था मोडकीला पडेल आणि लाखो विद्यार्थी जे परीक्षेला पुढच्या वर्षी बसणार आहेत ते इतर बोर्डांच्या तुलनेमध्ये मागे पडणार आहेत। इतकी गंभीर गोष्ट यापेक्षा आणखी काय कारण पाहिजे की या सभागृहात चर्चेला, आणि शासनाने याबद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे। इथं मान्य सभागृहाचे नेते उपस्थित आहेत, त्यांना हे सगळं माहिती आहे प्रकरण काय आहे ते, तेव्हा त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि माझी विनंती आहे की सभागृहात आपण ज्या वेळेला वेळ द्याल त्यावेळेला, परंतु त्याची चर्चा या सभागृहात होणं आवश्यक आहे, एवढीच माझी मागणी आहे। ठीक, सूचना क्रमांक नाही, हे बघा दरेकर साहेब, अहो रेकॉर्डवर हे बघा 1 मिनिट अहो रेकॉर्डवरचा प्रश्न येतो कुठं? तुम्ही 289 वर कसं रेकॉर्डवर घेताय?